सनातन धर्मात झोपण्याच्या आणि उठण्याच्या वेळेला विशेष महत्त्व दिले गेले आहे। यामध्ये ब्रह्ममुहूर्ताचा काळ अत्यंत शुभ मानला जातो। वास्तविक ब्रह्ममुहूर्त म्हणजे देवाचा काळ, म्हणून ब्रह्ममुहूर्ताला अक्षय मुहूर्त असंही म्हणतात। वृंदावन मथुरेचे बाबा प्रेमानंदजी महाराज म्हणतात की प्रत्येक साधकाने ब्रह्ममुहूर्तावरच जागे व्हावे, असे केल्याने सर्वाधिक फायदा होतो। जाणून घेऊया ब्रह्ममुहूर्तावर उठण्याचे आश्चर्यकारक फायदे। प्रेमानंद बाबा सांगतात, ब्रह्ममुहूर्तामध्ये उठण्याची वेळ पहाटे 4 वाजता आहे। या मुहूर्तामध्ये जागरण केल्याने शरीराला कोणताही आजार होत नाही। बाबांच्या मते पहाटे 4 ते 6 ही वेळ खूपच शक्तिशाली असते। यावेळी देवाचे भजन करणे खूप चांगले असते। पुढे प्रेमानंदजी म्हणतात, ब्रह्ममुहूर्तावर जर एखादी व्यक्ती झोपली असेल तर त्याला ब्रह्मचर्य नसते आणि ती अनेक प्रकारच्या मानसिक आजारांना बळी पडते। ब्रह्ममुहूर्तावर उठल्याबरोबर प्रथम देवाचे किंवा आपल्या गुरूंचे स्मरण करावे, गुरुमंत्राचा जाप करावा, नंतर स्नान करून श्रीजींची मंगल आरती करावी। सकाळची वेळ ही चांगली असते आणि त्यावेळी इतर कोणी झोपू नये। प्रेमानंदजी महाराज म्हणतात, असे करणे चांगले मानले जात नाही। ब्रह्ममुहूर्तावर राधे राधे या नावाचा जप करा किंवा तुम्हाला हवे असल्यास तुम्ही ओम कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने हा जप देखील करू शकता। ही सवय तुम्हाला यशाच्या मार्गावर नक्कीच घेऊन जाईल।